नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 9वी विषय इंग्लिश 4.5 द लास्ट लेसन याचा चिटचॅटचे क्वेश्चन आन्सर। त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे नवनवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर चला विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 1, हाऊ वॉज दिस इयर फॉर यू, म्हणजे हे वर्ष तुमच्यासाठी कसे होते। आन्सर, दिस इयर वॉज व्हेरी इंटरेस्टिंग फॉर मी। आय लर्न मेनी नॉवेल थिंग्स ड्यूरिंग दिस इयर। दिस इयर कल्टिवेटेड लिटररी इंटरेस्ट इन मी। क्वेश्चन नंबर 2, आर यू हॅपी विथ व्हॉट यू कुड स्टडी दिस इयर, म्हणजे तुम्ही आनंदी आहे का की तुम्ही ज्याचा अभ्यास करताय त्याच्याबद्दल। Answer, yes, I am happy with what I could study this year. I could study many forms literature during this year. Question number 3, what did you miss or could not do, म्हणजे अशा कोणत्या गोष्टी की तुम्हाला त्याची आठवण येते आणि तुम्ही करू शकले नाही। Answer, I missed our school trip to गणपतीपुळे because of busy schedule of study. I could not join this trip. Question number 4, what do you plan to do about it, about the things you could not do or study well, म्हणजे तुमचं काय योजना आहे अशा गोष्टींबद्दल की ज्या गोष्टी तुम्ही करू नाही शकले किंवा त्यांचा अभ्यास नाही करू शकले। आन्सर, आय प्लॅन टू विजिट गणपतीपुळे अँड अदर टुरिस्ट प्लेसेस ड्युरिंग द समर व्हॅकेशन विथ माय फॅमिली मेंबर्स। क्वेश्चन नंबर 5, व्हॉट वॉज द बेस्ट मोमेंट फॉर यू धिस इयर, म्हणजे यावर्षी तुमच्या सर्वात महत्त्वाचा आणि चांगला क्षण कोणता होता। आन्सर, विनिंग फर्स्ट प्राइज इन सायन्स एक्झिबिशन वॉज द बेस्ट मोमेंट फॉर मी। ग्रोविंग सेंटेन्सेस। क्वेश्चन नंबर 1, फॉर्म पेयर्स। राईट 2 सेंटेन्सेस ऑफ 2 वर्ड्स ईच। आन्सर, म्हणजे प्रत्येक वाक्यासाठी 2 शब्द लिहिणं आहे। हे जे 2 शब्द दिले त्यांच्यासाठी वाक्य तयार करायचे। आन्सर, स्टँड अप आणि सिट डाऊन। क्वेश्चन नंबर 2, फॉर्म ग्रुप ऑफ 3, म्हणजे 3 जणांचा गट तयार करायचा आहे। राईट 3 सेंटेन्सेस ऑफ 3 वर्ड्स ईच, 3 शब्दांचे 3 वाक्य तयार करायचे आहे। आन्सर, कृष्णा लाइक्स रीडिंग। 2, स्नेहल प्रिफर्स कॉफी। 3, प्रसाद वर्क्स हार्ड। क्वेश्चन नंबर 3, फॉर्म ग्रुप ऑफ 4, म्हणजे 4 जणांचा गट बनवा। राईट 4 सेंटेन्सेस फॉर 4 वर्ड्स, 4 शब्दांचे 4 वाक्य लिहा। आन्सर, आय रीड अ बुक। 2, प्रेरणा इज ड्रॉइंग रंगोली। 3, श्रुती वाचेस TV सिरियल्स। क्वेश्चन नंबर 4, कंटिन्यू टू राईट ॲज मेनी सेंटेन्सेस ॲज द नंबर ऑफ स्टुडंट इन द ग्रुप, म्हणजे जेवढे विद्यार्थी एका लाईनमध्ये आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांनी एक वाक्य लिहायचं आहे। टिल यू रीच नंबर 10, जोपर्यंत 10 नंबरपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत। आन्सर, ग्रुप ऑफ 5। 1, आय एम वॉचिंग TV सिरियल्स। 2, शी इज रीडिंग द न्यूजपेपर। 3, शी पेंटिंग कलरफुल पिक्चर्स। 4, दे वेअर प्लेइंग क्रिकेट yesterday। 5, माय मदर इज कुकिंग फूड। Next, after that, go on forming bigger group and writing sentences with as many as word as the number of student in the group, म्हणजे आता असेच एक स्टुडंट वाढत न्या आणि जेवढे तुमच्या ग्रुपमध्ये विद्यार्थी असतील तेवढ्या शब्दांचं वाक्य तयार करा आणि जेवढे and write only 1 or 2 sentences at each step after 10, आणि 10 नंतर तुम्ही फक्त 1 किंवा 2च वाक्य तयार करा। Next, see if you can make a sentences with as many as word in it as there are students in your class, म्हणजे जेवढे तुमच्या वर्गामध्ये विद्यार्थी आहेत तेवढ्या एवढे शब्द एका वाक्यात येतील तेवढे वाक्य आणि तेवढे शब्द बघून तुम्हाला वाक्य तयार करायचे आहे। नेक्स्ट, राईट द सेंटेन्सेस इन बिग लेटर्स ऑन चार्ट पेपर अँड डिस्प्ले इन इट क्लासरूम, म्हणजे जेवढे तुम्ही मोठे मोठे वाक्य बनवले आहे तेवढे वाक्य तुम्ही तुमच्या क्लासरूममध्ये लावा चार्ट बनवून। आन्सर, दिस इज अ सॅम्पल सोल्युशन ऑफ दिस ॲक्टिव्हिटी।
आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही स्वतः करायचं आहे, अशा प्रकारे इथं सांगितलेलं आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतः करायची आहे आणि क्लासमध्ये लावायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथंच आपला या लेसनचा वर्कशॉप चिटचॅट क्वेश्चन आन्सर समाप्त झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.